नमस्कार, आपल्या शिवार ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आलो आहे आम्ही इथं आमच्या वरच्या रानात. या ठिकाणी आपलं 6 एकर रान आहे. तर हा साधारण 2 एकराचा तुकडा होता. म्हणजे काय झालं, आता इथं आम्ही इथं समोर इथं विहीर घेतली आहे आणि त्या विहिरीचं जेवढं पण मटेरियल निघालं ते हे पसरलं आहे. जवळजवळ अर्धा एकर ह्याच्यात अडकलं आहे आता आणि उरलेलं आता हे 1.5 एकर आहे. तर 1.5 एकराचं आम्ही काय केलं आहे, हे अशी साधारण 4.5-5 फुटावर सरी टाकली होती. त्याच्यामुळं आम्हाला आहे तर हे असं बेड मिळालं आहे अंतरावर 5-5 फुटावर. आणि त्याच्यावर आपण स्वस्तातलं ड्रीप टाकलं आहे. आणि त्याच्यात आम्ही पहिलं मका घेतली. मका आम्ही 2.5 महिन्याची झाल्यावर जे पशुपालक आपले शेतकरी असतात त्यांना आम्ही आपलं ह्याच्यावर वजनावर देऊन टाकली टनावर. आणि रान मोकळं झालं. तरी 1-2 राहिले ते मी आपल्या घरापुरतं ठेवलं. शेळ्या आहेत, आपल्या गाई आहेत, गाय एक ते असं ठेवलं आपण. आणि आता आपण काय करतो आहे, हे आपली टोकन मशीन आहे, आडवी पडली आहे, ह्या तुरीचं बी आहेत. आणि आता आपण काय करतो आहे, हे ह्या ड्रीपपासून म्हणजे ह्या बेडपासून ते ह्या बेडपर्यंत असं मधलं अंतर सोडतो आहे आपण. इथं लागणार आणि इथं लागणार, हे जवळजवळ 10 फुटाचं अंतर आहे, 9 ते 10 फुटाचं अंतर आहे. तर आणि ही आपली साधारण विताच्या अंतरावर तूर पडते आता सध्या. ही सगळी तूर आता आलो इथपर्यंत लावत. ही मला वाटतं 7-8 सऱ्या झाल्यात आणि इकडं अजून 7-8 राहिले. तेवढं झालं की झालं आपलं. वातावरण तर पावसाळी झालं आहे, पण पाऊस आता जुलै आला, जवळ समोर आला आहे, तरी अजून पावसाचा काय संबंधच नाही राहिला. काय म्हणता? हे आणि बी आम्ही मागवलं होतं, हे UP वरनं मागवलं आहे. लाल कलरचं बी आहे, हे लाल कलरचं तूर आहे, लाल कलरची. आम्ही लाल कलरची तूर कधी केली नव्हती. सफेद कलरची तूर आहे आमच्याकडं पहिल्यापासून घरची आमच्या, तीच आम्ही दरवर्षी लावतो. पण ह्या वर्षी प्रयोग म्हणून ती ही केली आहे. ही समोर ऊस आहे आपला 2 एकरात, त्याच्या खाली 1 एकराचं रान आहे, तिथं आम्ही पांढरी तूर केली आहे. आणि तिकडं आपला जो 5 एकराचं क्षेत्र आहे त्या पलीकडं, तर वडाचं झाड आपलं तिथं आहे आणि घर आहे, तर तिथं आपण पांढरी तूरच केली आहे. इथं आम्ही प्रयोगाखातर म्हणून इथं लाल तूर केली आता. आणि आता आम्ही SRT पद्धत राबवतो आहे. म्हणजे मका तोडले, हे मक्याचे हे दिसतात का तुम्हाला, ही खोडं अशीच ठेवली आम्ही मातीत कुजायला. आणि आता आम्ही ही तिथून थोडं अंतरावर तिथं तूर ह्याकडं अशी तूर लावतो आता, अशी कडं धरून अशी. खाली पण आम्ही असंच वरंबीवरतीच लावली आहे, ती तूर उगून आली. तिकडं पण आम्ही अशीच बेडवरती लावली, ती पण तूर चांगली उगून आली. आता ही येईल. आता हे पाण्याची वगैरे सगळी सोय आहे. पावसाची काय आपल्याला एवढी काय आता शक्यता कमी वाटते. यावर्षी पाऊस खूपच कमी आहे, अल्निनो पण आहे, सगळंच आहे. वातावरण पण काय पावसाचं वाटत नाही आता सध्या. काय म्हणता? आबाळ काय म्हणता? आबाळ काय? आबाळ येते आणि निघून पण जाते. आबाळच राहत नाही, मॉइश्चर जमत नाही, आर्द्रताच जमत नाही हवेत. ते लॉकच होत नाही, ढग जातात वारे निघून लगेचच. तर घेऊया, करूया चालू मग.